मला पण नकुलने जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा खूपच टेन्शन आलं होतं. मला काय कळेच नाही की कसं आपलं होणार. मी त्याला म्हणते कसं तुझं होईल पुढे, काय होईल. तुला काय नाही मम्मी, सगळं चांगलं आहे, तू भेट त्यांना सगळं. पण मी भेटल्यावर ह्या दोघांना आणि एनसियाला सगळं चित्र पालटलं. म्हणजे एकदम अतिशय चांगली माणसं. म्हणजे आम्ही अशी कल्पनाच करू शकत नाही की एवढ्या परधर्मातली मुलगी आमच्या घरात येते आणि ती इतक्या चांगल्या रीतीने वागते आणि तिच्या घरचे म्हणजे आता आम्ही अगदी एक फॅमिली. सुनेबद्दल काय सांगा? सून सांगते काय, सून नाही ती माझी मुलगी आहे आता. ती मुलीसारखी माझ्या म्हणजे मला मुली ती आली आणि 6 महिन्यात गोजिरीचं लग्न झालं. त्याच्यामुळे तेव्हापासून हीच माझी मुलगी. हिने मला खूप म्हणजे एक वेळ नकुल माझ्यावर चिडेल ओरडेल पण नाही, ही अगदी सगळं सांभाळून घेणारी आहे. मी नकुलची मावशी. एक मला अगदी म्हणजे इथे आता राहवत नाही म्हणून सांगावं असं वाटतंय तिच्याबद्दल. मागच्या 18 जूनला आम्ही लेहला गेलो होतो आणि तिथे माझ्या मिस्टरांचं निधन झालं. 2 दिवसांनी आम्ही आलो इथे त्यांना घेऊन. सगळेजण मला खाण्याचा आग्रह करत होते, मी खात नव्हते. इन्सिया माझ्या पुढ्यात ताट घेऊन आली आणि अक्षरशः तिने मला भरवलं. इतकी गोड मुलगी आहे. शुभेच्छा या दोघांना देवी. आणि आता त्या अभिनय करणार आहे आणि तुम्ही ओळखायचं आहे. हा घ्या. हिंदी चित्रपटाचं नाव. बोलायचं नाही. म्हटलं ना इतकं बोलला तुम्ही. झी मराठीकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. पुढचं आव्हान गाणं आहे. गाणं. मराठी गाणं आहे. तुम्ही पण करा जरा मदत. चेहऱ्यावर अमावस्या आहे. 10 9 असंच पाहिजे. 8 मराठी. 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. अत्यंत प्रसिद्ध सध्याचं गाणं आहे. चांदण चांदण राली रा. म्हणून म्हटलं ना एक विरेची पाहत होते. यांनी एक विरा सांगितलं असतं ना तर अजून काहीतरी तिसरं सांगितलं असतं. पुढचं आव्हान घ्या. तिसरं बघूया आता. हे बक्षीस मिळणार का तुम्हाला? मराठी आहे. म्हण आहे. म्हण. कावळा बसायला आणि फांदी ओढायला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?